पान राहिलं मोठं, तर ते पण तोडून घेते. बघू शकता एवढे पानं तोडलेले आहे आपले ऑर्गॅनिक आळूचे पानं. आपली दुसरी वडी अशी चौकोनी पद्धत करायची आहे. खूप सोपी आहे आणि दिसायला पण इतक्या आकर्षक दिसतात. लेअर्स दिसतात तळल्यानंतर. मस्त शालो फ्राय करायच्या. किती छान दिसते बघू शकता. तर बघू शकता अशा लेअर्स आलेल्या आहे. तुम्हाला दाखवते. तर अशी आपली लेअर्स आलेली आळू वडीला आणि किती चौकोनी झालेली बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसांनी नवीन सुरुवात. तर इथे माझा स्वयंपाक मस्त झालेला आहे. आज केलेला आहे तुरीचं वरण. बघू शकता तुरीचं वरण आहे, फ्लावरची भाजी आहे, त्याच्यानंतर मस्त टोमॅटोची चटणी आहे, भात आहे केलेला आणि चपात्या आहे. असा स्वयंपाक केलेला. इतक्यात आवडलं. आणि ना आज तुम्हाला दाखवले होते मी की आमच्या गार्डन आहे ना जे भाजीचं वगैरे, तर तिथे खूप सारे आळूचे पानं आलेले आहे. तुम्हाला परत दाखवेल मी एकदा. तर ते तोडून आणायचे आहे आणि मी ना आळूचे पानं आणलेले गावाकडून. तर ते सुद्धा आहे 2 जुड्या. म्हणजे कमी पानं आहे छोटे छोटे, पण म्हटलं ते आणि ते मिक्स करून आळूच्या वड्या करणार, आपल्या घरच्या आळूच्या पानांच्या वड्या. तर तेच थोड्या वेळाने म्हणजे जेवण झालं की जाऊ खाली आणि मस्त तोडून आणू आणि वड्या करणार आज आपल्या नवीन स्टीमरमध्ये. तर चला, तुम्हाला बोलली होती मी आळूचे पानं आमच्या खालच्या गार्डनमध्ये खूप आळूचे पानं आलेले आहे. तर तुम्हाला दाखवते आणि मस्त ते तोडून आणून आज मस्त आळूच्या वड्या करणार, त्या पण आपल्या ऑर्गॅनिक आळूच्या पानांच्या. तर चला तर इतकी झाडं आलेली आणि तुम्हाला मी आळूची पानं दाखवते. तर बघू शकता एवढी आळूची पानं आहे. तर आपण ना तोडून घेऊ. तर जे चांगलं आहे तेच तोडणार, म्हणजे जे मोठे मोठे झालेले छोटे छोटे नाही तोडणार. तर चला घे कियारा, हे आता तोडायचे ना कियारा. तर मस्त आपले ऑर्गॅनिक आळूचे पानं. तर बघू शकता ते आळूचे पानं आहे भरपूर. चला आता आपण तोडून घेऊ मस्त. धर कियारा, टाक त्याच्यामध्ये. तर मी मोठे मोठेच तोडते आणि जास्त काही वड्या नाही करायच्या, कमी करायच्या, पण मग मोठे मोठे तोडून घेते असे आणि धुवून घेऊ आपण. तर बघू शकता इथे खूप मोठे मोठे पानं आहेत. तर हे तोडून घेऊ. मी सगळ्यात मोठे आहे ना तेच तोडून घेते पानं. आहे आणि अजून ना घरामध्ये पानं आहे. तर किती छान वाटतं मस्त आपल्या घरातले, आणि ते पण बिना खताचे जे आळूचे पानं मिळालेले आहे. आणि इथे मिरचीचं पण झाड आहे, त्याला खूप मिरच्या आल्या होत्या, मी तोडल्या काल. आणि ना अजून आता हे छोटे छोटे पानं आहे, हे काही तोडत नाही, पुढच्या वेळेस अजून ते तयार होतील. आणि जे मोठे मोठे पानं तेच तोडलेले आहे मी. तर मस्त आता आळूचे वड्या करून घेऊ. आणि इथे एक पान राहिलं मोठं, तर ते पण तोडून घेते. बघू शकता एवढे पानं तोडलेले आहे आपले ऑर्गॅनिक आळूचे पानं. तर किती छान दिसत आहे. तर काय करते आता वरती जाऊन घेते. तर एवढे पानं आणि बसत पण नाही याच्यामध्ये. तर चला आता वरती जाऊ आणि मस्त आणि लिंबू बघू शकता ते आले. तुम्हाला थोड्या वेळाने लिंबू दाखवते सगळे. आधी आपण ना घेऊन घेऊ पानं. येडा तुला ना एक एक मी इथे सगळे पानं घेऊन घेऊ. धर की याला हातात असं धरायचं. हां धर असं.
लिंबूच पडतोय. तर इथे पानं मी धुवून घेतले मस्त छान नळाखाली. तर आता मस्त आळू किती छान. तुम्हाला लिंबू दाखवते तर बघू शकता इथे लिंबू किती मोठे मोठे आलेले आहे. भरपूर मोठे मोठे आलेले आहे लिंबू. आणि त्या दिवशी मी मिरच्या तोडल्या तर मिरच्या सुद्धा आमच्या इथे बघू शकता खूप साऱ्या मिरच्या आलेल्या आहे. आणि तुम्हाला दाखवते ड्रॅगन फ्रूटचं झाड हे आहे. ड्रॅगन फ्रूट बघू शकता असं झाड आहे. लिंबू तर भरपूर आलेले बघतच असणार. लिंबू आलेले मम्मी हे बघ ना हे घे. कलर पण आणू शकतो बरं काय पिंक कलर. हे बघायचं. तर आता पानं तर मस्त धुवून घेतलेले आहे. आणि तुम्हाला लिंबूचं पण झाड दाखवलं किती भारी आहे. आणि वरचं वातावरण बघू शकता मोकळं आहे एकदम. म्हणजे आज वातावरण असं पाऊस नाही आहे काहीच. तर आता मस्त ना हे करतो आळूच्या वड्या. अरे आमच्या पण त्या पोर्च मध्ये आहे ना तिथे पण असं छोटंसं ते ड्रॅगन फ्रूटचं आलेलं आहे. हां तर विहान म्हणतो ड्रॅगन फ्रूट आलेला आहे आपल्या पण पोर्चमध्ये. तर एवढे पानं निघालेले आहे. आणि जे पानं आळूचे आणलेले ना ते गावठी म्हणजे पावसाळी आळू आणलेले ते गावाकडून. तर ते मला असं वाटतं की नंतर करावे किंवा एक वडी त्याची करावी. तर ते पण धुवायचे आधी. पण हे किती आहे ते बघून घेऊ. आणि ना आता मी याच्याने करून घेणार काय म्हणतात आपलं असं कापून त्याचं देठ मस्त असं शिरा आहे ना अशा ह्या करून घेणार असं. आणि मधून कट मारणार म्हणजे आपल्याला वडी छान वाळता येते. तर ह्या पद्धतीचं लाटून घेणार. तर सगळे अशी पानं. आणि असं म्हणतात की जे काय देठाचे पानं आहे ना हे असे तर ते इथे खाजरत नाही. जे हिरव्या देठाचे असतात ना तर ते खूप खाजरतात. मग त्याला आपल्याला चिंच टाकावे लागते. आणि मी मोस्टली ना चिंच टाकत नाही. पण बघू आता याच्यात टाकायची झाली तर टाकेल मी चिंच थोडीशी चिंचेचं पाणी. पण आधी असं वाळून घेते काय म्हणतात आपलं लाटून घेते शिरा त्याच्या सगळ्या. तर आळूची पानं ना असे मस्त लाटून त्याची शिरा लाटून घेतलेली आहे. इथे चिंचेची चटणी होती माझ्याकडे ती घेतलेली थोडीशी. आणि लसूण भरपूर सारा सोलला आहे बघू शकता. तर मी हिरवी मिरची लसूण कुटून नाही तर याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करण्यापेक्षा कुटूनच घेते. एकदम बारीक करून घेते. आणि आज वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने करणार आहे आळूच्या वड्या. आपण नेहमी गोल करतो रोल करून करतो पण ह्यावेळेस मस्त चौकोनी होतील ना अशा वड्या करणार आहे. आणि म्हणजे कापून आणि ते चौकोनीच दिसल्या पाहिजे लेयर्स दिसल्या पाहिजे. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मस्त युनिक पद्धत आहे सोपी पद्धत आहे खूप. आणि मस्त आपल्या स्टीमरमध्ये वाफायला ठेवायचे आहे. तर इथे मिरच्या आणल्या तर खालून झाडाच्या तोडून मस्त तर त्या घेते. आणि लसूण आणि आलं लसूण पेस्ट आहे ना रेडीमेडच आहे तीच टाकणार थोडीशी. तर चला आता करून घेते. तर मला असं वाटतं की मिक्सरमध्येच बारीक करून घ्यावं पटकन मिक्सरच्या भांड्यात. मी मिक्सरच्या भांड्यात का बारीक करत नाही कारण हे मोठं आहे सगळ्यात. आणि कसं छोटं भांडं आहे त्याचं हे खराब होऊन गेलेलं आहे तर ते बदलायचं आहे. त्याच्यामुळे मला मोठंच भांड्यात करावं लागतं सगळं. तर याच्यात लसूण टाकते मी मिक्सरच्या भांड्यात. नंतर हिरव्या मिरच्या टाकून घेते. सगळ्या टाकणार आहे कारण एवढा काही तिखट नाही हा. ह्यावेळेस थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करते मस्त सोपी पद्धत. आणि डिफरंट दिसणाऱ्या नेहमीसारख्या गोल गोल दिसणाऱ्या नाही एकदम चौकोनी अशा वड्या दिसणाऱ्या करणार आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकते आपलं जिरे.
तर याच्यामध्ये ना मी टाकणार आहे जिरे, टाकते एवढे. नंतर ओवा पण याच्यातच टाकून घेते. ओवा, मीठ टाकते थोडंसं, म्हणजे पटकन बारीक होतील. आणि त्याच्यामध्ये टाकते आपली वाळलेली कोथिंबीर, जी मी करून ठेवली होती उन्हाळ्यामध्ये, तीच टाकते. टाकलेली आहे. तर आता सगळं मिश्रण बारीक करून घेऊ. तर इथे सगळं वगळं असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. तर तिखट मिरच्या, तर लाल तिखट एकदम थोडंसं टाकावं लागेल. चला आता आपण बॅटर तयार करू आपल्या आळूच्या वड्यांचं. तर इथं मी याचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. त्याच्यानंतर डाळीचं पीठ घेते 2 वाट्या. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 किंवा 2.5 वाट्या घेऊ शकतो आपण डाळीचं पीठ. त्याच्यामध्ये आपण केलेली चटणी टाकायची आहे पूर्ण, आणि मीठ, चटणी, नंतर बाकीच्या मग हळद, मिरची वगैरे सगळं आपण जसं करतो ना आळूच्या वड्यांसाठी ते टाकू शकता तुम्ही. आणि इथे चिंच आणि याची चटणी आहे, गुळाची चटणी आहे, ती टाकलेली आहे. इथे धना पावडर आणि नंतर मिरची, हळद असं टाकलेलं आहे. आणि इथे चिली फ्लेक्स पण मी टाकते थोडीशी, मस्त चव येते चिली फ्लेक्सची. आणि तेच आपले मीठ टाकून घेते. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण चटणी टाकून घ्यायची. आणि एका साईडला मी स्टीम पण करायला ठेवलेलं आहे गॅसवर. तर आता हे बॅटर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं बॅटर तयार केलेलं आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम मध्ये केलेलं आहे. तर आपण आता आळूची पानं वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याला बॅटर लावणार आहे. दुसरी पद्धत जी नेहमीची गोल गोल रोल करून ती पद्धत नाही लावणार, दुसऱ्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवते. तर आता इथे लावायला घेते मी आता. तर कोणत्या पद्धतीने लावते तुम्ही बघत असेल आता. तर आधी एक पान ठेवलेलं आहे उभं, त्या साईडला तोड, आणि आपण पीठ लावून घ्यायचंय सगळं. तर मी तुम्हाला पहिली वडी वाळून दाखवते. तर ह्या पद्धतीने तर एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला दाखवते ती. तर एक वडी मी करून घेतली, दुसरी वडी तुम्हाला करून दाखवते. तर बघू शकता असं पानाला पूर्ण लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना साईडचे जे पान आहेत ना, म्हणजे साईडच्या ज्या कडा त्या चिटकवायच्या आपल्याला अशा, आणि हे पण चिटकवायचं आहे. म्हणजे आपल्याला एकदम चौकोनी आकार द्यायचा आहे त्याला, अशा पद्धतीने. तर बघू शकता अशा पद्धतीने चौकोनी आकार दिलेला आहे. तर तसंच आपल्याला लेअर देत 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 चौकोनी आकार करत जायचा आहे. तर आता हे पान उलट ठेवलं होतं उभं, तर आपण हे पान असं ठेवायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला चौकोन करत जायचं आहे पूर्ण. तर खूपच सोपी पद्धत आहे. एक तर वडी ठेवलेली मी शिजण्यासाठी, आता ही दुसरी. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर हे पण आपल्याला असं साईडने कडा दाबून द्यायचं आहे, आणि असं असं एकदम चौकोनी करायचं आपल्याला, चौकोन. खूप
छान लेअर्स येतात याच्याने अशा पद्धतीने. तर आता हे असं पान, तर आपल्याला अशा लेस देत 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 जायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल मी कशा लेयर्स ठेवते. प्रत्येक पानावर एक पान उलटं सुलटं ठेवायचं आणि साईडच्या कडा फक्त दाबून घ्यायच्या आणि चौकोनी आकार द्यायचा आहे. तर तसेच पान आपल्याला करून सगळे म्हणजे 10 ते 12 पानांचं करायचं आहे. आणि इतके छान लेयर्स येतात ना, जेवढे तुम्हाला लेयर्स पाहिजे तेवढ्या पानांचे तुम्ही करू शकता. पण जास्त तर 10 ते 12च्या वरती नाही करायचे, किंवा 8 किंवा 10 पर्यंतच करायचे पानांचे लेयर्स. तर इथे मी पटापट करून घेते आणि नवीन पद्धत आहे. आय होप तुम्हाला आवडेल बघायला. आणि इतक्या छान पण दिसतात, चौकोनी वड्या खूप छान दिसतात. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी करून घेते. सगळ्या पानावर पान ठेवून पीठ लावून मस्त करते आणि 2च याच्यात होऊन जातात. आणि सोपी पण पद्धत आहे. ते रोल करत बसायचं, त्यापेक्षा आपण ह्या पद्धतीने इतके पटापट करू शकतो. आणि एकदम लेअर्स येतात, दिसायला पण इतक्या सुंदर दिसतात ना. तर चला आता करून घेते पटापट. तर तुम्हाला मी ती पद्धत दाखवली करायची, आपली चौकोनी पद्धत. तर इथे पहिली वडी झालेली आहे, दुसरी वडी त्याच्यावर पण आपण तीळ टाकून घ्यायचे. तर मस्त अशी स्प्रिंकल करून घ्यायची तीळ, छान दिसतात मस्त. आणि ना पीठ संपून गेलं तर एवढे पान उरले, 1 2 1 3 4 5 पानं उरलेले आहे. तर ते आता दुसऱ्या आळूच्या वड्या आहे ना त्याच्यात ठेवून देते सुकवून. तर इथे आपली दुसरी वडी अशी चौकोनी पद्धत करायची आहे. खूप सोपी आहे आणि दिसायला पण इतक्या आकर्षक दिसतात, लेअर्स दिसतात तळल्यानंतर. मस्त शालो फ्राय करायच्या, किती छान दिसते बघू शकता. तर अशी आपली आळूची वडी आपण दुसऱ्या स्टीम भांड्यात तयार केलेली आहे. अशी चौकोनी वडी तयार केलेली बघू शकता. तर ह्या पद्धतीने आता सगळ्या वड्या करते. इतक्या छान लेअर्स येतात ना एकदम मस्त. तर मी हे 10-12 पानांची केली असेल वडी एवढी. तर आता याला काय करायचंय, वरती थोडं पीठ लावून घ्यायचं आणि थोडीशी ना तीळ डेकोरेट करून द्यायची त्याला. बस. तर तीळ लावलेली आहे मी इथे, तुम्हाला दाखवते तो. तर बघू शकता अशी तीळ लावलेली आहे. बघू शकता अशी वडी झालेली आहे. पहिली झाली, ही दुसरी. आणि अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने इतके पटापट होऊन जातं, झंझट नाही रोल करायचं वगैरे. तर आता हे दुसरं स्टीमचं भांडं आहे, तर त्याच्यात ठेवू. तर काही एकच होते मावते, 1-2 मावत नाही. तर त्याच्यामुळे मग सेपरेट माव ठेवून देते. तर चला आता ती खाली वरती ठेवते आणि खाली ठेवते. कोणतं स्केल आहे नाही माहिती ना. तर इथे स्टीम करायला ठेवलेलं आहे आपली आळूची वडी एकदम डिफरंट पद्धतीने. आणि विहान क्लास मधून आता इतक्यात आला, हो ना. तू स्क्वेअर वाली म्हणत आहे का? हा, स्क्वेअर वाली. विहानला पण कळलं स्क्वेअर वाली. मी रोल वाली करते ना, गोलवाली. हा, गोल आणि मग कापून. गोल कापून. आता ही स्क्वेअर वाली डिफरंट आहे एकदम. खाशील ना? खाई. तर विहानला स्नॅकला पण टाइम म्हणजे मला झंझट नाही करायचं. उद्या मस्त कट करून त्याला फ्राय करून देईल मस्त. तर इथे आपल्या आळूच्या वड्या मस्त स्टीम करायला ठेवलेल्या आहे. तुम्हाला कशी वाटली नवीन पद्धत तर नक्की सांगा मला कमेंट करून. आता चहा प्यावासा झालेला आहे, चहाची वेळ झालेली आहे. तर चला इथे ना दूध तापत ठेवते आणि चहा ठेवते आणि स्वयंपाक पण उरलेला आहे. भात आहे, वरण आहे, याची फ्लावरची भाजी आहे आणि ना चपात्यांचं पीठ पण आहे. तर मग मी स्वयंपाक काय करणार नाही, कारण आता आळूच्या वड्या आहे. मी तर आळूची वडीच खाणार मस्त फ्राय करून छानपैकी. तर माझं जेवण होऊन जातं. तर तेच आता मस्त होते, थोडं होतं मीडियम फ्लेम करून. इथे आपले आळूच्या वड्या एकदम रेडी होतातच आहे. तर आय थिंक 10-15 मिनिट झाले असतील, 15 किंवा 20 मिनिट झाले असतील. तर अजून 5-10 मिनिट ठेवते. तर उघडून बघते कसं झालं, तुम्हाला पण दाखवते. तर आपण उघडून बघू आता.
बघू शकता इथे झाल्या असतील का. आपण ना सुरीने आता घालून बघते बरं. तर थोडंसं किंचित बाकी आहे आणि मस्त रेडी होतीलच. अजून 10-15 मिनिट ठेवते मी. तर आपल्या वड्या एकदम रेडी झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते. तर बघू शकता पहिली वडी झालेली आहे अशी आणि खालची दुसरी. आणि खालची ही दुसरी झालेली आहे. मस्त चौकोनी मस्त छान झालेली आहे. आता आपण ना कट करून घेऊ. तर बघू शकता अशी काढलेली आहे. खूप गरम आहे आणि मला ना गरमच अशी खूप खायला छान आवडतात तळलेल्यापेक्षा. एक आहे याच्यातच ती आता ना फ्रीजमध्ये ठेवून देईल ना काढून. वाव खूप भारी चव झालेली आहे. तर अशी आपली वडी आता आपण मस्त कट करून घेऊ. खूप भारी वास येतोय मस्त त्याचा. बघू शकता अशी आणि चौकोन करणार आहे मी. कारण आपण तसा आकारच दिलेला आहे. तर अशा मस्त चौकोनी कट केले आहे. तर वैभवला पण अशाच आवडतात मस्त. तुम्हाला दाखवते लेयर्स कशी झालेली बघू शकता. इथे एक मी ताट घेतलेला आहे, टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि आता तळून घेऊ वड्या. तर बघू शकता इथे मस्त छान आता कमी गॅस केला तर इतक्या मस्त ना लेयर्स पडताय अशा आपल्या. कशी विहान विहानला अशीच आवडली, छान वाटली. विहान याच्यावर उभा आहे कारण त्याला म्हटलं थोडस शूट कर माझं. तर तो शूट करतोय. किती उंच दिसतंय माझ्यापेक्षा. बापरे आवडलं तुला. तर बघू शकता अशा लेयर्स आलेल्या आहे. तुम्हाला दाखवते. तर अशी आपली लेयर्स आलेली आळू वडीला आणि किती चौकोनी झालेली बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. तर अशी ही तर थोडी ही जळून गेली पहिली, पण बघू शकता ही दुसरी किती छान झालेली. विहान तेल उडेल हा नको. बघू शकता आणि ही गोल्डन एकदम अशा लेयर्स आलेल्या आहे मस्त. तर अशा पद्धतीच्या आपल्या चौकोनी आळूच्या वड्या झालेल्या आहेत तयार. तर आता मी ह्या तळून घेते. किती सुंदर वड्या दिसत आहे ना, एकदम भारी दिसत आहे. आणि अशा पद्धतीने केल्या ना तर विरघळणार पण नाही, तुटणार पण नाही. एकदम मस्त लेयर्स पण येतील आणि असं वाटतं की आपण स्वीटमध्ये जाऊन खातोय अशा वड्या दिसतात ते आणि लागतात सुद्धा आहे. मी एक टेस्ट केली, मी तर अशी बिना तळलेली टेस्ट केली, ती पण इतकी सुंदर लागली. पण मी अशी पण एक टेस्ट केली वरचं, इतकी सुंदर लागते ना. वाव गरम आहे इतके बाहेर लागत आहे. आता उद्या वैभव आले का त्यांना तळून देईल मस्त. कारण एक आहे तशीच आणि ही नवीन पद्धत आहे. दिसायला पण सुंदर आणि चवीला तर इतक्या भारी लागत आहे ना खरंच. त्यात मिठाचं प्रमाण, मिरची आणि काय म्हणतात चिंचेची चटणी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. एकदम भारी बघू शकता. तर इथे मस्त वड्या झालेल्या आहे. आता 2च वड्या बाकी आहे. काढत तर उद्या विहानला देणार मी. खायच्या ना उद्या विहान स्नॅकला. तळलेली पण खाऊन बघ. हा वाव किती छान चौकोनी दिसतात ते. आता ह्या 2 तळती. तर बघू शकता
अशा चौकोनी चौकोनी झालेल्या आहे मस्त. किती लेअर्स आले त्याला, किती छान दिसत आहे एकदम मस्त. आणि ह्या जे हे आहे ना काय म्हणतात टीव्ही लावलेलं तर अजून छान दिसत आहे. खरंच खूप भारी झालेले आहे. आणि खाऊन पण बघितले इतके भारी लागतं. कशा झाले ह्या? भारी होते एकदम छान ना. हा ते बिना तळलेले भारी लागतात ना. आता तळलेली खाऊन बघ. हा हम्म. इथे वड्या तळून झालेल्या आहे मस्तपैकी, एकदम सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तर आता मस्त खाणार. आणि इतके छान दिसत आहे ना, बापरे. मी सारखी बघत असते. बघू शकता अशी लेयर्स, किती सुंदर लेयर्स आलेले आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही आळूच्या वड्या नक्की करून बघा. एकदम डिफरंट पद्धत आहे, एकदम सोपी, डिफरंट आणि इतकी टेस्टी म्हणजे टेस्टी लागतात आणि इतकी सुंदर लागतात आहे ना खरंच. तर मस्त आता खाणार, मस्त खातो. आणि व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी बनवलेल्या मस्त डिफरंट पद्धतीने आळूच्या वड्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा. नक्की घरी करून बघा, खूप छान लागतात, सगळ्यांना आवडतील. आणि घरी केल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा की कशा झाल्या. आणि बस एवढंच. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आपल्या मस्त गार्डन मधल्या, खालच्या किचन गार्डन मधल्या मस्त आळूचे पानं घेऊन आली, धुतले, छानपैकी मस्त केले. तुम्हाला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली. आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग. म्हटलं चला आज करू. तर तुम्हाला कसं वाटलं बघायला नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी केलेल्या आळू वड्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.